नमस्कार, मी संकेत आवटे. मार्केटमध्ये भयंकर हल्लागुल्ला चालू आहे. नेमकं करायचं काय? सगळं विकून बाहेर पडायचं काय? मार्केटमध्ये थांबायचं काय? नवीन इन्व्हेस्टमेंट करायची? अशा अनेक प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असतील. याला मेजरली लीड करतोय मार्केट पडण्याला HDFC बँक. अजूनही तो शांत झालेला नाही. त्यातच पॉलिकॅपची न्यूज, अशा अनेक गोष्टींमुळे तुम्ही त्रस्त आहात की ओव्हरऑल निफ्टीचं काय होणार, HDFC बँकेचं काय होणार. कारण HDFC बँकमध्ये मेजर रिटेलर आहे हे विसरायचं नाही. पर्सेंटेज तुम्हाला रिटेलरची जरी शेअर होल्डिंगमध्ये कमी दिसत असली तरी नंबर ऑफ शेअर्स त्यांचे ह्यूज आहेत. त्यामुळं ऑलमोस्ट दुसऱ्या व्यक्तीकडे तुम्हाला HDFC बँकेचा शेअर असलेला पाहायला मिळेल. यातच HDFC बँक तुम्हाला म्युच्युअल फंडच्या प्रत्येक स्कीममध्ये पण पाहायला मिळणार. पण आपण ज्या स्कीम निवडले त्यामध्ये HDFC बँक किंवा बँकिंग स्टॉकचं वेटेज ऑलमोस्ट निग्लिजिबल आहे. जर तुम्ही रिचमीमध्ये इन्व्हेस्टेड असाल तर प्लीज एकदा तुमची स्कीम बघा आणि त्यामध्ये HDFCचं वेटेज बघा किंवा बँकिंगचं वेटेज बघा, तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल. नो डाऊट ओव्हरऑल बँकिंगवर आपण थोडेसे बुलिश आहोत काही काळासाठी, पण HDFC बँक किंवा इतर मोठे जे हत्ती आहेत थोडंसं आम्ही सावधच आहोत. मग यामध्ये नेमकं करायचं काय? इन डिटेल अनालिसिस मी आता HDFC बँकेचं करणार आहे. सगळ्या गोष्टी एकदम फास्ट क्लिअर होऊन जातील. बिलकुल याला मी किचकट करणार नाही. HDFC बँकेचा रिझल्ट ठीकठाक आहे. डायरेक्ट मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार, पण त्याआधी काही गोष्टी लक्षात घ्या. नेट इंटरेस्ट मार्जिन डाऊन होताना पाहायला मिळतं. इंटरेस्ट मार्जिन का डाऊन होतोय? तर सिंपल आहे. इंटरेस्ट मार्जिन म्हणजे काय? जे मी पैसे माझ्याकडचे तुम्हाला दिले त्यावर व्याज घेतलं आणि जे माझ्याकडे पैसे आलेत त्याला मी व्याज दिलं, या दोन्हीमध्ये जो डिफरन्स राहतो तो आहे इंटरेस्ट मार्जिन. बट हे डाऊन का होत आहे? तर याच्या मागे पण लॉजिक हे आहे की जो यांचा LDR आहे, लोन टू डिपॉझिट रेशो, तो 110% जाऊन पोहोचलाय. पण HDFC बँकेचा 89% आहे. 80 ते 90% दरम्यान असेल तर वेल अँड गुड असतो. याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की HDFC लिमिटेडचं मर्जर झाल्यानंतर LDR यांचा भयंकर वाढलेला आहे आणि यामुळे कंपनीकडे कॅश क्रंच सध्या पाहायला मिळतोय. लिक्विडिटी कमी झाली आहे आणि ओव्हरऑल जर मार्केटचा सिनेरिओ तुम्ही बघितला, इव्हन तुमचा सुद्धा अंदाज तुम्ही घ्या की मॅक्सिमम लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत, मॅक्सिमम लोक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतायत, मॅक्सिमम लोक बॉन्ड घेत आहेत. याचं रिझनच हे आहे की लोकांना कळून चुकलंय की मी जर इन्व्हेस्टमेंट फक्त बँकेमध्ये करत राहिलो, मॅक्सिमम चंक मी FD करत राहिलो तर मला चांगले रिटर्न मिळणार नाहीत. मी हार्डली इन्फ्लेशनला बीट करू शकेन. आणि यातच लोकांची गोल्ड इन्व्हेस्टमेंट, सिल्वर इन्व्हेस्टमेंट वाढत चालली आहे. आणि यात नंतरची इम्पॉर्टंट गोष्ट, लोकांचं स्पेंडिंग भयंकर वाढायला लागलंय. सेव्हिंगच कमी होत चाललंय. आपण USच्या कल्चरला हळूहळू फॉलो करत चाललोय, त्यामुळं आपण सेव्हिंगला कमी प्रेफरन्स देतो. ही सगळ्यात मोठी आपली चूक आहे आणि यामुळे बँकेकडे असणारा पैसा कमी आणि मागणी जास्त होते. म्हणून HDFCला काही प्रॉब्लेम फेस करावे लागतात. कंपनी येणाऱ्या 5 वर्षांमध्ये 13,000 नवीन ब्रांचेस ओपन करण्याचा प्लॅन करते, पण ऍक्च्युअली येणाऱ्या 2024 मध्ये या वर्षामध्ये पूर्णपणे ते फक्त 1500 ब्रांचेस ओपन करणार आहेत. म्हणजे काय? व्हिजन मोठा आहे पण तेवढ्या प्रमाणात ते ब्रांचेस ओपन करत नाही आहेत आणि याचाच फटका आता सध्या तुम्हाला चार्टवर पाहायला मिळतोय. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, एक्सपांड करून करणार कुठे? आता ते मॅक्सिमम रुरल भागामध्ये जात आहेत, खेडेगावांमध्ये, छोट्या छोट्या शहरांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत. पण HDFC सारख्या बँकांना रुरल भागामध्ये जास्त महत्त्व दिलं जाईल असं मला वाटत नाही. कारण खेडेगावांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल किंवा ज्या कर्नाटकात असेल तर कर्नाटका बँक वगैरे असेल, यांना जास्त प्रेफरन्स दिला जातो. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, HDFC बँकेला जर तेवढा मोठा बिझनेस मिळाला नाही तर त्यांची जी ब्रांच असते त्याच्यावर खर्च ते खूप जास्त करतात. दुसरी गोष्ट, तो जो खर्च आहे तो रिकवर होणं गरजेचं आहे. जे इन्व्हेस्टमेंट केले, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट त्यांना एवढी चांगली दिसणार नाही. मेजर प्रॉब्लेम त्यांना पुढे जाऊन पाहायला मिळू शकतात आणि यालाच मार्केट निगेटिव्हली घेत आहे. ओव्हरऑल तुम्ही FII होल्डिंग इथं बघितला ना तर हाच मोठा कन्सर्नचा पार्ट आहे. इथं मी तुम्हाला क्लिअरली दाखवतोय. 52.31% तुम्हाला टोटल FIIs दिसतील, पण यामध्ये ऍक्च्युअली प्रमोटर 25% आहे. सो समवेअर अराउंड 27% आसपास किंवा 25% आसपास FII आहेत. पण ओव्हरऑल स्टॉक एवढा मोठा आहे ना की यामध्ये गुंतवणूक सुद्धा तेवढी मोठ्या प्रमाणात असलेले पाहायला मिळते आणि FIIs तिकडे बॉन्ड यील्ड वाढत असल्यामुळे इकडे प्रॉफिट बुकिंग करत आहेत. HDFC बँकेने एवढे चांगले आजपर्यंत रिझल्ट दिलेले नाहीत, तो एक मोठा कन्सर्न आहे. आणि त्यातच जर तुम्ही यांचे क्वार्टरली आकडे बघितले तर ते ठीकठाक आहेत. मला बिलकुल एवढे खराब वाटलेले नाहीत. 78,000 कोटीचा रेव्हेन्यू झालेला आहे, त्याचबरोबर 17,000 कोटी 700चा नेट प्रॉफिट झालेला आहे. पण हा इयर ऑन इयर तुम्हाला क्वार्टर ऑन क्वार्टर चांगला जरी दिसत असला तरी म्हणणं हे आहे चार्टवर की मॅक्सिमम यानं रिटर्न खूप कमी दिलेले आहेत. 10-12% म्हणजे काहीच नाही. जर तुम्ही विचार केला, लेट्स से 2021 मध्ये तुम्ही इथं गुंतवणूक केलेली आहे, 2020च्या एंडिंगला गुंतवणूक केलेली आहे, आज सुद्धा तुमचा पैसा तेवढाच आहे. जर एखादा स्टॉक चांगले रिटर्न देऊ शकत नसेल
तर मात्र लोकांचा विश्वास त्यामध्ये केलेली गुंतवणूक हळूहळू कमी होत जाते. पण माझ्या अनालिसिसनुसार काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्या. हा स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचे रिकमेंडेशन नाही, फक्त मी एज्युकेशन पर्पजसाठीच सांगतोय. हा एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. पण जर हा सपोर्ट बिघडला तर मात्र डायरेक्ट आपल्याला सपोर्ट खाली 1160 ते 1130च्या दरम्यान पाहायला मिळतो. ही खूप डेंजरस गोष्ट आहे. माझी इच्छा आहे असं काही होऊ नये. इथूनच यानं रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करावा. ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं ना, एचडीएफसी बँकेचा पीई रेशो आता सध्या 19 पाहायला मिळतो, जो की इंडस्ट्री पीईच्या आसपास येताना पाहायला मिळतो. इंडस्ट्री पीई 15च्या आसपास आहे आणि आता हा सध्या 19च्या आसपास आहे. माझ्या मताप्रमाणे लवकरात लवकर हा जवळ येण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या आपल्यासाठी ही फायद्याची गोष्ट आहे. ज्याला डोळे झाकून चांगले रिटर्न हवे असतील तो सिंपल स्ट्रॅटेजी काय इथे अप्लाय करू शकतो. तर बेसिकली जसं मला हा चांगल्या लेवलला मिळेल तसं थोडीशी गुंतवणूक होईल. बिलकुल एचडीएफसी बँकेमध्ये मेजर काही इश्यू मला दिसत नाहीत. सो इथून जरी हा ऍटलिस्ट इथपर्यंत जरी गेला तरी इझिली मला 30 ते 35% रिटर्न निवांत मिळू शकतात. मोठे टार्गेट सोडून द्या. हा बेसिक जरी गॅप परत भरून काढला ना, जो पडला होता तेवढा तरी सुद्धा मला 30-35% रिटर्न मिळतात. ही जादू आहे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगची. पण ज्यांना होल्ड करायची ताकद आहे फक्त त्यांच्यासाठी, बाकी सगळ्यांसाठी हा स्टॉक आय डोंट थिंक सो की हा मोठा हत्तीसारखाच चालतो. दुसरी गोष्ट, ऑलरेडी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचं मर्जिंग झालंय, पण मर्जिंग हे अजून प्रॉपरली झालं नाही. मी स्पष्ट तुम्हाला सांगतोय. बऱ्याच लोकांना वाटतं सगळं सुरळीत चालू आहे, पण नाही. जर ब्रांच लेवलला तुम्ही बघितलं तर एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक अजूनही थोडंसं सेपरेटच त्यांची कामं सुरू आहेत. जेव्हा यांचं प्रॉपर मर्जिंग होईल तेव्हा मोठ्या प्रमाणात तुम्हाला चांगले आकडे, क्रॉस सेलिंग या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. कारण एचडीएफसी काय करतो तर होम लोन देतो आणि एचडीएफसी बँक जो देतो तो पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड या सगळ्यावर त्यांचा फोकस आहे. म्हणून त्यांचे मार्जिन हेवी आहेत. कोणाचे? एचडीएफसी बँकचे. आणि एचडीएफसीचे मार्जिन कमी आहेत कारण होम लोन ऑलमोस्ट आपण ज्या लेवलला एफडी करतो ना, 1% डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळतो. मेजर डिफरन्स होम लोन मध्ये नाही आणि म्हणूनच एचडीएफसीचे प्रॉफिट मार्जिन कमी आहेत. आता दोघांचं क्लब झालं, सो आता तो प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला मिळणार. पण एक मजेदार गोष्ट काय आहे, ज्यांनी होम लोन घेतलंय त्यांना हे क्रेडिट कार्ड देणार, त्यांना हे अजून पर्सनल लोन देणार, त्यांना हे बाकी अजून एचडीएफसी बँकेच्या सर्व्हिसेस फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणार, जेणेकरून क्रॉस सेलिंग एकदम स्ट्रॉंग होईल आणि प्रॉफिट मार्जिन मेंटेन ठेवता येतील. पण अजूनही मी क्लिअरली सांगू इच्छितोय, येणाऱ्या 1, 2, 3 क्वार्टरमध्ये मोठा धमाका तुम्हाला पाहायला मिळणार नाही. जगा वेगळे प्रॉफिट मार्जिन यांचे वाढणार नाहीत. 2 मोठ्या डायनासोर्सना क्लब करायचं चालू आहे. असं जाता जाता गोष्टी शक्य नसतात, त्याला बराच वेळ जाणार. ज्याच्याकडे पेशन्स त्याच्यासाठी स्टॉक बेस्ट, हे माझं स्पष्ट मत आहे. पुढचा स्टॉक आहे पॉलीकॅप. पॉलीकॅपची हालत टाईट झाली बरं का, कारण त्याचा क्वार्टरली रिझल्ट जर तुम्ही बघितला ना तर तो ठीक आहे, म्हणजे खराब बिलकुल नाही. 4340 कोटी रुपयांचा नेट सेल्स आहे, जो बेस्ट आहे आजपर्यंतचा म्हणू शकता तुम्ही. आणि नेट प्रॉफिट आहे 417 कोटीचा. ठीक आहे, क्वार्टर ऑन क्वार्टर थोडासा गॅप तुम्हाला कमी पाहायला मिळेल आणि इयर ऑन इयर तुम्हाला चांगली ग्रोथ यामध्ये पाहायला मिळते. बट ओव्हरऑल चार्टवर जर बघितलं, सगळं काही गुडी चांगलं असून सुद्धा जे काही त्यांच्यावर आरोप करण्यात आले त्यामुळे हा मेजर फॉल पाहायला मिळतो. बाय द वे, माझ्या दृष्टीनं मी निगेटिव्ह कॉमेंट्री झालेल्या स्टॉकमध्ये शक्यतो न थांबणं पसंत करतो. पण आता ज्या लेवलला तो आहे तो एक्झॅक्ट याचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. सो दॅट हा सहजासहजी असं तोडून लगेच वर जाईल एवढं सोपं नाही. अनटिल अँड अनलेस यामध्ये मेजर पैसा येणार नाही तोपर्यंत प्रमोटरला खूप मोठ्या प्रमाणात हालचाल करावी लागणार आहे. आणि शक्यतो कधीही लक्षात घ्या, जेव्हा स्टॉक पडतो तेव्हा ओन प्रमोटर इतर लोकांशी बोलून, हो मुद्दाम छोट्या आवाजात बोलतोय, कोणाला ऐकू जायला नको, कारण त्यांचाच मेन हात असतो स्टॉकला वर घेऊन जायचा. बिकॉज दिस इज देअर बेबी. स्वतःच्या मुलाची काळजी स्वतः घ्यायची असते, म्हणून ते लोक प्रयत्न करतात की मोठ्या प्रमाणात स्टॉकला वर घेऊन जाणं, स्वतः स्टॉक बायबॅक करणं, अशा प्रकारे करून परत ते आपापल्या लेवलला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. अगेन सेम केस ऍप्लिकेबल विथ एचडीएफसी बँक तुम्ही म्हणू शकता. फक्त दोघांचे रिझन्स वेगवेगळे आहेत, पण गोष्टी सिनेरिओ सेम पाहायला मिळतो. फक्त रिकव्हरी स्लो होण्याचे चान्सेस आहेत. जोपर्यंत वातावरण शांत होणार नाही तोपर्यंत तुम्हाला मेजर अपट्रेंड यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार नाही. पण स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, सगळ्या गोष्टी बेस्ट आहेत, काही प्रॉब्लेम नाही. एकच प्रॉब्लेम, यांच्यावर आरोप केले गेलेले आहेत, जे आरोप लगेच सॉर्ट आउट होणार नाहीत. मेन येऊयात निफ्टीच्या चार्टवर. निफ्टी खूप फास्ट मी तुम्हाला सांगणार आहे, जास्त वेळ निफ्टीमध्ये द्यायची गरज नाहीये, कारण ज्या लेवल्स आपण ड्रॉ केलेले आहेत त्या लेवलवरून पिक्चर तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. या लेवलला मला क्लिअरली सपोर्ट झोन दिसतोय आणि निफ्टीमध्ये मेजर प्रॉब्लेम सध्या तरी मला पाहायला मिळत नाही. पण जर याला तोडलं तर लंका लागू शकते. डायरेक्ट तुम्हाला 1000 पॉईंटचा क्रॅश मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो. ओव्हरऑल याला बिलकुल घाबरण्याची गरज नाहीये. ही जी संधी आहे ना ती SIP करण्यासाठी, ही जी संधी आहे ना मार्केटमध्ये पैसा पोर करण्याची आहे, ही संधी ज्यांनी सोडली
त्यांनी रडत बसायचं, कारण वारंवार संधी येत नसतात. बघा, इथे एक खूप चांगली संधी आली होती, त्यावेळी मी व्हिडिओ बनवून सांगितलं होतं. आता ही संधी आली, अगेन मी व्हिडिओ बनवून सांगतोय. सो या केसमध्ये SIP ठोकत राहणं गरजेचं आहे. काय होऊ शकतं, चला मार्केट पडलं, इमॅजिन करा तुम्ही SIP चालू केली. कधी चालू केली? आज चालू केली. इथं पैसे गेले, इथं पैसे गेले, इथं गेले, इथं गेले, इथं गेले, मार्केट इथं आलं. पण इथं आल्यानंतर जसं वर जाईल तसं अगेन तुमच्या अशा इन्व्हेस्टमेंट या सुरू राहणार आहेत आणि याचं जबरदस्त ॲव्हरेजिंग होऊन तुमची इन्व्हेस्टमेंट इथं होणार आहे. आणि हे जे काही मार्केट क्रॉस करेल हे भयंकर रिटर्न तुम्हाला पाहायला मिळतील. सो मार्केट पडल्यानंतरच्या या गोष्टी विसरायच्या नसतात. लमसम काही ऍड करायचे आहे, छोटी छोटी करत जा, सुरुवात करा, काम बंद ठेवू नका, असं माझं स्पष्ट मत आहे. फक्त मार्केट पडेलच वाढेलच याला जास्त लॉजिक न लावत बसता योग्य ठिकाणी योग्य वेळी पैसा पोर करत राहणं गरजेचं आहे. ज्यालाही समजलं तो मार्केटमधून खूप चांगलं अर्निंग करतो. तुम्हाला जर आमची मदत हवी असेल, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, एक गुगल फॉर्म आहे, तो भरा. त्या थ्रू तुम्हाला एक लेक्चर दिलं जाईल, प्रॉपर नॉलेज दिलं जाईल. अदरवाईज कॉल करून सुद्धा माहिती घेऊ शकता. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं प्रेम दाखवू शकता. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.